नमस्कार, जय श्रीराम मंडळी. कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही बजरंगबलींच्या मिरवणुकीसाठी गावामध्ये आलो आहोत आणि आता मिरवणूक सुरू आहे. आता मिरवणूक वाडीत आलेली आहे. आमच्या फटाक्यांचा जल्लोष. खूप मोठ्या थाटामाटात बजरंगबलींचे स्वागत केले आहे आम्ही. पवनपुत्र जय हनुमान यांचा अभिषेक चालू आहे आता. आणि आता अभिषेक झाल्यानंतर आम्ही थोड्याच वेळात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. अन्यास्ते अस्मद्बन्धु हेतयः पावको असुभ्यको शिवो भव उपतन्तु मश्रम ओम पयः पृथिव्यां पय ओकली कुपयोर्व्यन्तरिक्षे पयोधाः एतसमुत्पन्नं सर्वसन्तोषकारकं घृतन्तोभ्यं प्रदस्यामि स्नानार्थं पाता एतायते मर्चरन्ति सिन्धवः सर्व ग्रामस्थ मंडळी मंदिरात आलेले आहेत. पूजा झालेली आहे. मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना केली गेली आहे. सर्व पूजा वगैरे संपन्न होऊन मूर्तीची स्थापना झालेली आहे. तुम्ही मूर्ती पाहू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराचा कळसही बसून झालेला आहे. मूर्तीची स्थापना झालेली आहे. सर्व स्थापित देवतांचे प्रातःपूजन झालेले आहे. कलश स्थापना झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कलशारोहण हवन. आता थोड्याच वेळात श्री हनुमान यांची आरती सुरू होणार आहे. आता इतक्यातच आरती सुरू होत आहे. आरतीसाठी सर्व मंडळी मंदिरामध्ये आलेले आहेत. काही लोक बाहेर उभे आहेत आणि आता आरती सुरू होत आहे.
श्री हनुमान यांची आरती संपन्न झालेली आहे. आरती संपन्न झाली आहे. आता महाप्रसादाचं वाटप चालू आहे. श्री हनुमान जयंती उत्सव सोहळा 4 दिवस चालू होता. या कार्यक्रमाचे नियोजन शनिवारी 20 एप्रिल 2024 रोजी गणेशपूजन, कलशपूजन, मातृका पूजन, वसुधरा पूजन, आयुष्यपूजन, ब्राह्मण पूजन, मिरवणूक हे सर्व शनिवारी केलं आम्ही. त्यानंतर रविवारी 21 तारखेला वास्तुपीठ पूजन केले. योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, नवब्रह्म ईशान्य ब्रह्म पूजन व नवग्रहांचे हवन, स्वयंमूर्ती, जलदिवास, धान्य दिवास, दशवात स्थान, मूर्ती व मास्तुस्थान विधी हे सर्व आम्ही रविवारी केले. त्याच्यानंतर सोमवारी 22 तारखेला सर्व स्थापित देवतांचे प्रात्यपूजन केले. मूर्तीची स्थापना केली. मंदिराचा कळस बसवला. कलशारोहण, हवन, पूर्णाहुती आरती केली. आणि मंगळवारी दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी आम्ही अभिषेक व महाप्रसादाचे वाटप केले. कलशारोहण करण्यासाठी श्री ह.ब.प. बाळकृष्ण महाराज वारंगुके, पौरोहित श्री महेंद्र धारणे व श्री निखिल आचार्य गुरुजी व ब्रह्मरुद. अशा प्रकारे श्री हनुमान जयंती उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा केला. आणि खूप दिवस झाले मंदिराचे काम चालू होते. अखेर ते संपन्न झाले. आज मूर्तीची स्थापना झाली. श्री हनुमान जयंती निमित्तच आम्ही श्री हनुमान यांची मूर्तीची स्थापना केली. आणि आज खूप आनंद वाटतो आम्हा सर्वांना की आमच्या घराजवळच आमच्या वस्तीमध्येच श्री हनुमान यांचे मंदिर झाले. आणि अशा पद्धतीने आम्ही हा श्री हनुमान जयंती उत्सव साजरा केला. पवन तनया संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभू.